कालचा आपण रसभेदी अध्याय पुढे कंटिन्यू करतोय. काल आपण रसभेदी अध्यायात रसांचं पंचभौतिकत्व सुरुवातीला पाहिलं. त्यानंतर रसविशेष लक्षणं पाहिली, रस कसा ओळखायचा आणि रसाचं कार्य आणि अतिरसाच्या सेवनामुळे, तो रस अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे होणारे व्याधी पाहिले. आज आपण त्याचे स्कंद बघणार आहोत. स्कंद म्हणजे द्रव्य समूह, मधुर स्कंद म्हणजे मधुर रसांच्या द्रव्याचा समूह. तर हा समूह का लक्षात ठेवायचा आहे, तर ज्यावेळेस आपल्याला SAQ येतो त्यावेळेस तुम्ही त्यात स्कंद लिहिणं अपेक्षित असतं. तर त्यामध्ये कमीत कमी 5-7 वनस्पतींची नावं तुम्ही लिहिणं किंवा त्या रसाच्या द्रव्याची नावं लिहिणं तुम्ही अपेक्षित असतं. त्यामुळे याचे जमले तर श्लोक पाठ करा किंवा कमीत कमी ती नावं तरी लक्षात ठेवा. सुरुवातीला आपण बघणार आहोत मधुर स्कंद म्हणजे मधुर रसाची द्रव्य. घृत हेम गुड अक्षोड मोच चोच परुषकम अभिरु विरा पुनस राजाधन बलात्रयम मेदे चतस्राहा पर्निन्यो जीवंती जीवकर्षभो मधुकम मधुकम बिंबी विदारी श्रावणी युगम क्षीर शुक्रातुगा क्षिरी क्षिरिन्यो काश्मरी सहे क्षीरे इक्षु गोक्षुर क्षौद्र द्राक्षादी मधुरो गणाहा. मधुर गण सांगितलेला आहे. घृत म्हणजे तूप, हेम सुवर्ण, अक्षोड अक्रोड, गुड म्हणजे गुळ, मोच चोच कदली फल नारळ, परुषक, अभिरू म्हणजे शतावरी, काकोली, फणस, राजादण म्हणजे चारोळी, 3 प्रकारच्या बला, बला, अतिबला आणि नागबला, 2 प्रकारच्या मेदा, मेदा महामेदा, चतुस्रा पर्णिनी, 4 प्रकारच्या पर्णिनी, शालीपर्णी, पृष्णीपर्णी, मुद्गपर्णी आणि माशपर्णी, जीवंती, जीवक, वृषभक, मधुकम, पहिला मधुकम आहे त्या धला दुसरा उकार आहे तो म्हणजे घातकी पुष्प आणि पहिलं उकाराचा मधुकम म्हणजे यष्टी मधु ज्येष्ठ मध. बिंबी, विदारी, श्रावणी युगम, श्रावणी महाश्रावणी, त्यानंतर क्षीरपर्णी क्षीरविदारी, वंशलोचन, क्षीरकाकोली, दुग्धिका, गंभारी, काश्मरी म्हणजे गंभारी, महासहा, शूद्रसहा, क्षीर म्हणजे दूध, इक्षु म्हणजे ऊस, गोक्षूर म्हणजे गोखरू, मध, क्षौद्र म्हणजे मध आणि द्राक्षादी मधुरो गणाहा. द्राक्षादी फळे म्हणजे फळ वर्गातील जी द्राक्षादी फळे सांगितलेली, खजूर, शृंगाटोक, द्राक्षादी पासून म्हणजे फलवर्गामध्ये जो द्राक्षादीचा गण सांगितलेला आहे, द्राक्षा वगैरे, ती सर्व फळे हा मधुर स्कंद आहे. म्हणजे ही सर्व द्रव्य मधुर रसाची आहेत. तर यातली जी नावं लक्षात राहण्यासारखी आहेत ते म्हणजे दूध, तूप, सुवर्ण, सोने, ऊस, गोक्षूर, मध, मधुपर्णी, यष्टी मधु, धातकी, परत 4 प्रकारच्या पर्णी म्हणजे शालीपर्णी, पृष्णीपर्णी, मुद्गपर्णी, सगळी फळं आहेत जवळजवळ याच्यात. नारळ आहे, केळी आहे, कदली फल म्हणजे केळी, नारळ, केळी, द्राक्षा, खजूर, त्यानंतर मेदा महामेदा, बला, अतिबला, नागबला. जेवढे कमीत कमी 5-6 नावं तरी तुम्ही लिहिणं अपेक्षित असतं, तेवढी नावं लक्षात ठेवायची. पुढचा आहे अम्लस्कंद, आंबट द्रव्यांचा गण. अम्लो धात्री फला अम्लिका मातुलुंग अम्लरेतस दाडिमम रजतम तक्रम चुक्रम पालेवतम ददे आम्र अम्रातकम भव्यम कपित्थम करमर्दकम. धात्रीफल म्हणजे आवळा, फलाम्ल, अम्लिका चिंच, मातुलुंग महाळुंग, अम्लवेतस कोकम, डाळिंब रौप्य म्हणजे चांदी, शुक्र पालेवत सफरचंद, दही आंबा अपक्व आंबा म्हणजे कैरी, आम्रातक भव्य, कवट करमर्द करवंद हा आम्लद्रव्यांचा स्कंद आहे किंवा आम्लरसांची द्रव्य आहेत. त्यानंतर पुढे लवण, लवण वर्गातले अष्टलवण आपल्याला माहितच आहेत. वरम सौवर्चलम कृष्णम बीडम सामुद्र औद्भिदम रोमक पांसुजम शिसम क्षारस्य लवणो गणः. सैंधव श्रेष्ठ सांगितलेलं आहे. वरम म्हणजे सैंधव, सैंधव वर म्हणजे श्रेष्ठ, त्याला दुसरं नाव आहे
सैंधव, संवरचल काळे मीठ, संवरचल, कृष्ण लवण, बीड लवण, सामुद्र लवण, औद्भिद लवण, रोमक लवण आणि पानसुज लवण, शिसे आणि सर्व प्रकारचे क्षार हे सर्व लवण स्कंदामध्ये येतात. नंतर आहे तिक्त स्कंद. तिक्त म्हणजे कडू द्रव्यांची नावे. तिक्ता हा पटोली, त्रायंती, वालकौशीर चंदनम, भूनिंब निंब कटुका तगर, अगरुवत्सकम, नक्तमालद्विरजनी, मुस्तमुर्वा आट ऋषकम, पाठा अपा मार्ग कांसेयो, गुडची धन्वासेयकम, पंचमूलम महद व्याघ्रो, विशाल अतिविशावच. पटोल पडवळ, पटोल तिक्तरस प्रधान द्रव्य एक. त्रायंती, वाळा, चंदन, भूनिंब, निंब, कुटकी, तगर, अगरू, कुटच म्हणजे कुडा, करंज, हरिद्रा, दारू हरिद्रा, नागरमोथा, मुरवा, वासा म्हणजे आडूळस, पाठा म्हणजे पहाडमूळ, आघाडा, कांस्य, लोखंड, गुळवेल, गुडुची, धमासा, बृहत पंचमूळ, शूद्र आणि बृहद व्याघ्री, इंद्रवारुणी, अतिविषा आणि वचा ही द्रव्ये तिक्त रसात्मक आहेत. कटुस्कंद, तिखट रसांची द्रव्य. कटुको, हिंगू, मरीच, कृमीज, पंचकोलकम, कुठेराद्या, हरितका हा पित्तम, मूत्रम, अरुष्करम. हिंग, मिरे, विडंग, पंचकोल जे आपण 6व्या अध्यायात पाहिलं होतं. पंचकोल म्हणजे पिंपळी, पिंपळीमूळ, चव्य, चित्रक आणि नागकेशर. आणि कुठेरापासून हरितिकीपर्यंतची त्या अध्यायातली सर्व द्रव्य प्राण्यांचे पित्त, मूत्र आणि बिब्बा ही कटुरसात्मक द्रव्य आहेत. आणि शेवटचं आहे कषाय स्कंद. वर्गा हा कषाय पथ्याक्षम, शीर्षम खदिरो मधु, कदंब उदुंबरम मुक्ता, प्रवाल अंजन गैरिकम, वालम कपित्थम खर्जुरम, बीसम पद्म उत्पलादिच. हिरडा हरितकी, बेहडा, शिरीष कात, खदीर म्हणजे कात, मध, कदंब झाड एक, उंबर, मोती, प्रवाळ, अंजन, गेरू, बालकपित्त म्हणजे कच्चे कवट, खजूर, बीस, पद्म, उत्पल हे कमळांचे प्रकार आहेत. सर्व द्रव्य कषाय रस प्रधान आहेत. आता ह्या रसांची काही अपवाद द्रव्य सांगितलेले आहेत. म्हणजे अपवाद सांगितलेले आहेत काही द्रव्य. मधुरम श्लेष्मलम प्रायो, जीर्णात शालियावाद्रुते, मुद्गम गोधूमताहा क्षौद्र, सीताया जांगलम विषाद, प्रायो अम्लम पित्त जननम, दाडिम आमलकाद्रुते, अपथ्यम लवणम प्रायश्चक्षुष्व अन्यत्र सैंधवात, तिक्तम कटुज भूयिष्टम, अवृषम वातकोपणम, ऋते अमृता पटोलीभ्याम, शुंठी कृष्णा रसोणता, कषायम प्रायशः शीतम, स्तंभणम च अभयाविना. जुने तांदूळ, यव, मूग, गहू, मध, खडीसाखर, जांगलमास सोडून प्राय सर्व मधुरसात्मक द्रव्य ही कफवर्धक असतात. म्हणजे मधुरसाने कफ वाढतो. परंतु जी मी नाव आत्ता वाचली, जुने तांदूळ, यव, मूग, गहू, मध आणि खडीसाखर आणि जांगल मांस ह्या द्रव्यांनी मात्र कफ वाढत नाही. ही द्रव्ये सोडून इतर जी सर्व मधुरसात्मक द्रव्य आहेत त्यांनी कफ वाढतो. डाळिंबानी आवळा वगळता सर्व आंबट द्रव्ये प्राय पित्तकर असतात. डाळिंबानी आवळा हे सोडून इतर जी आम्लरसात्मक द्रव्य आहेत ती शक्यतो पित्त वाढवतात, परंतु डाळिंबानी आवळा मात्र पित्ताचं शमन करतात. सैंधव खेरीज अन्य सर्व लवण द्रव्य प्राय डोळ्यांना अहितकर आहेत. म्हणजे लवण वर्गामधलं फक्त सैंधव हे डोळ्यांसाठी हितकर आहे, बाकी सगळ्या प्रकारची लवण ही अहितकर आहेत. गुडूची आणि कडू पडवळ सोडून प्राय सर्व तिक्तद्रव्य अवृश्य आणि वातकर आहेत. गुडूची म्हणजे गुळवेल आणि कडू पडवळ तिक्त पटोल सोडून प्राय सर्व तिक्तद्रव्य म्हणजे हे दोन द्रव्य सोडून इतर जी तिक्त रसाची द्रव्य आहेत, कडू रसाची द्रव्य ती सगळे अवृश्य म्हणजे शुक्र न वाढवणारी किंवा शुक्रासाठी अहितकर आणि वात वाढवणारे असतात. पण गुडूची आणि कडू पडवळ मात्र वात वाढवत नाहीत आणि शुक्रासाठी हानी पोहोचवत नाहीत.
शुंठ, पिंपळे आणि लसूण वगळता प्राय सर्व कटुद्रव्य अवृश्य आणि वातकर आहेत. सुंठ, पिंपळी आणि लसूण ही कटुरसात्मक द्रव्य आहेत. ही तीनही द्रव्य शुक्रासाठी हितकर असून वात वाढवत नाहीत. परंतु इतर जी कटुरसाची द्रव्य आहेत ती मात्र शुक्र अवृश्य म्हणजे शुक्रासाठी अहितकर असून वात वाढवणारी आहेत. हिरडा वगळता अन्य सर्व कषाय द्रव्य प्राय शीतवीर्यात्मक आणि स्तंभन करणारी असतात. हिरडा हा कषाय रसात्मक असला तरी तो उष्णवीर्याचा आहे आणि स्तंभन करत नाही. पण इतर कषाय रसाची द्रव्य असतात ती शीतवीर्याची आणि स्तंभन करणारी असतात. आता षडरसांचा तुलनात्मक अभ्यास पुढच्या श्लोकात दिलेला आहे. तुलनात्मक अभ्यास म्हणजे कुठले रस उष्ण आहेत शीत आहेत हे सांगितले. रसाहा कटु अम्ल लवणा वीर्येन उष्णा यथोत्तरम तिक्ताहा कषायो मधुरस तदेव च शीतला तिक्ताहा कटु कषायश्च वृक्षाबद्ध मलास्तथा पटु अम्ल मधुरा स्निग्धा सृष्ट विनमूत्र मारुता पटो कषायस्तस्माच्च मधुरम परमं गुरु लघु अम्लम कटुस्तस्मातम अपि च तिक्तकाहा. कटु, अम्ल आणि लवण हे तीन रस यथाक्रम विष्णुवीर्याचे आहेत. म्हणजे कटु, अम्ल आणि लवण हे रस यथाक्रम उष्णवीर्याचे आहेत. लवण रसात कटुरसात जास्त उष्णवीर्याचा आहे. तिक्त, कषाय आणि मधुर हे तीन रस क्रमशः अधिक शीतवीर्याचे आहेत. तिक्त, कषाय आणि मधुर यामध्ये मधुर रस हा जास्त शीतवीर्याचा आहे. लवण, अम्ल आणि मधुर हे क्रमशः आधिक्याने स्निग्ध आहेत. अम्ल, लवण आणि मधुर हे रस स्निग्ध असून पुरुष मूत्र आणि अधोवा त्यांचे विसर्जन चांगल्या पद्धतीने करणारे आहेत. तर लवणापेक्षा कषाय रस गुरु आहे आणि कषायापेक्षा मधुर रस सर्वात गुरु आहे. अम्लरस लघु आहे त्यापेक्षा कटु लघुतर आहे आणि कटुपेक्षाही तिक्त रस हा सर्वात लघु सांगितलेला आहे. संयोगाः सप्तपंचाशतकल्पना तु त्रिषष्ठीदा रसाणाम यौगिकत्वेन यथास्थूलम विभज्यते. 6 रसांच्या संयोगाचे म्हणजे हे जे 6 रस आहेत हे जर एकमेकांमध्ये मिक्स केले त्यांचे संयोग सांगितले तर ते 57 प्रकारचे संयोग होतात. म्हणजे 2 प्रकारचे रस एकत्र, 3 प्रकारचे, 4 प्रकारचे, 5 प्रकारचे आणि 6 प्रकारचे असं. तर शरीरासाठी उपयोगाची योजना करताना स्थूलमानाने त्याचे प्रकार 63 केलेले आहेत. कारण 57 प्रकारचे त्यांचे संयोग आणि सेपरेट एक रस म्हणजे फक्त प्रधान रसाचा विचार करून यौगिकत्व याचा विचार शरीर स्वास्थ्य रक्षणार्थ आणि व्याधी परिमोक्षणार्थ दोन्हीसाठी द्रव्य निवड करताना रसाचा विचार करण्यासंबंधी लागू पडतो. कारण प्रकृती, काल, वय यांचा विचार करूनच स्वास्थ्य रक्षणार्थ विशिष्ट रसाचा स्वीकार करावा लागतो. आणि म्हणून शरीरासाठी याच्या उपयोगाची योजना करताना आपण 63 ह्याचे प्रकार थोडक्यात सांगितलेले. 63 प्रकारे आपण ह्याचा उपयोग करू शकतो. तर आता हे संयोग कसे आहे 57 प्रकारचे संयोग दिलेले आहेत ते कसे आहेत आपण बघूया. परीक्षेला काही खूप ह्यातलं विचारलं जात नाही पण तुमच्या माहितीसाठी फक्त हे माहिती असणं गरजेचं आहे. एक हिनस्तान पंचदशयांती रसाद्विके त्रिके स्वादु दशाम्लम षटत्रीन षटुस्तिक्त एककम चतुष्केषु दश स्वादुश्चतुरो अम्ल पटु सकृता पंचकेषु एकम एव अम्लम मधुरः पंचसेवते द्रव्यम एकम षडस्वादम संयुक्ता षडरसः. 2 रसांचे 15 संयोग होतात. म्हणजे कुठलेही 2 रस उदाहरणार्थ मधुर अम्ल, मधुर लवण, मधुर कटु, मधुर तिक्त, मधुर कषाय. पुन्हा अम्ल लवण, अम्ल कटु, अम्ल तिक्त, अम्ल कषाय, लवण कटु, लवण तिक्त, लवण कषाय, तिक्त कटु, तिक्त कषाय आणि कटु कषाय असे 2 रसांचे हे 15 संयोग सांगितलेले आहेत. फक्त संख्या लक्षात ठेवा. त्यानंतर 3 रसांचे संयोग आहेत ते 20 सांगितलेले आहेत. मधुर अम्ल लवण, मधुर अम्ल कटु, मधुर अम्ल तिक्त, मधुर अम्ल कषाय.
मधुर लवण कषाय, मधुर तिक्त कषाय, अम्ल लवण तिक्त, अम्ल लवण कषाय. कुठलेही 3-3 रस घ्यायचे, म्हणजे ज्याच्यामध्ये रिपीट झाले नाही पाहिजे. असे एकूण 20 संयोग सांगितलेले आहेत. पुन्हा एकदा वाचून दाखवते पाहिजे तर तुमच्या माहितीसाठी. मधुर अम्ल लवण, मधुर अम्ल कटू, मधुर लवण कषाय, मधुर तिक्त कषाय, अम्ल लवण तिक्त, अम्ल लवण कषाय, अम्ल तिक्त कषाय, लवण तिक्त कटू, लवण कटू कषाय, मधुर लवण तिक्त, मधुर अम्ल तिक्त, मधुर लवण कटू, मधुर तिक्त कटू, मधुर कटू कषाय, अम्ल लवण कटू, तिक्त अम्ल तिक्त कटू, अम्ल कटू कषाय, लवण तिक्त कषाय, तिक्त कटू कषाय, मधुर अम्ल कषाय. असे 20 संयोग आहेत 3 रसांचे. म्हणजे 2 रसांचे 15 संयोग, 3 रसांचे 20 संयोग झाले 35, 4 रसांचे पुन्हा 15 संयोग म्हणजे झाले 50, 5 रसांचे 6 संयोग 56, 6 रसांचा 1 संयोग 57 आणि सेपरेट एक एक रस असे 6, 57 अधिक 6 63 प्रकारचे भेद आहेत. 4 रसांचे 15 संयोग कुठले ते बघूया. मधुर अम्ल लवण तिक्त, मधुर अम्ल लवण कषाय, मधुर अम्ल तिक्त कषाय, मधुर लवण तिक्त कटू, मधुर लवण कटू कषाय, अम्ल लवण तिक्त कटू, अम्ल लवण कटू कषाय, लवण तिक्त कटू कषाय, मधुर अम्ल लवण कटू, मधुर अम्ल तिक्त कटू, मधुर अम्ल कटू कषाय, मधुर लवण तिक्त कषाय, मधुर तिक्त कटू कषाय, अम्ल लवण तिक्त कषाय, अम्ल तिक्त कटू कषाय. असे 15. 5 रसांचे 6 संयोग आहेत. अम्ल लवण तिक्त कटू कषाय, मधुर लवण तिक्त कटू कषाय, मधुर अम्ल तिक्त कटू कषाय, मधुर अम्ल लवण कटू कषाय, मधुर अम्ल लवण तिक्त कषाय, मधुर अम्ल लवण तिक्त कटू. म्हणजे 6 रस प्रत्येक वेळेस एक एक गाळलेला आहे आणि 6 रसांचा एक संयोग मधुर अम्ल लवण तिक्त कटू कषाय आणि प्रत्येकी स्वतंत्र एक रस मधुर अम्ल लवण कटू तिक्त कषाय असे सेपरेट रस. असे मिळून एकूण 63 भेद आहेत. 63 प्रकार ह्या रसाचे होतात रससंयोगाचे. ते रस अनुरसतो रसभेदास तारतम्यम परिकल्पनाय च संभवती गणनाम समतीता दोष भेषज वशात उपयोज्याः. रस अनुरस आणि तरतम भाव यांच्या सापेक्ष रससंयोग अपरिसंख्येय होतात. दोष व औषध यांच्या अनुषंगाने त्यांचा उपयोग आपण करायचा आहे. म्हणजे षडरसाश्रित चिकित्सा हा चिकित्सेचा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार सांगितलेला आहे. स्वतंत्रपणे एक एक रस अथवा 2-3 रसांचा संयोग करून व्याधी चिकित्सा करावी असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये दोष, औषध, देश इत्यादी घटकांचा विचार आवश्यक आहे. केवळ फक्त जर वायू शमन करायचं असेल, दोषांचा विचार करताना काय फक्त की वात शमन करायचंय तर अम्ल रसाचा उपयोग करा, वात आणि पित्त शमन करायचंय तर अम्ल आणि मधुर रस वापरा, वात आणि कफ शमन करायचंय तर अम्ल आणि कटू रस वापरायचा. औषध, भेषज कल्पना, क्वाथ यांची मात्रा म्हणजे बऱ्याच ठिकाणी 40 मिलीलीटर असते आणि एकांतिक तिक्त रसाचा क्वाथ पिणं आपल्याला शक्य होत नाही आणि मग त्यामुळे अन्य रसांचा संयोग करावा लागतो. हे संयोग काय सांगितलेत आचार्याने ते सांगते की संयोगाचा काय उपयोग आहे. तर उदाहरणार्थ तिक्त रस प्रधान द्रव्याचा नुसता क्वाथ केला तर तो खूप कडू होतो आणि तसा तो आपल्याला जाणार नाही, म्हणून त्या ठिकाणी अन्य रसांचा संयोग करायचा आहे. ऋतुचर्या अध्यायाप्रमाणे कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या विशिष्ट रसाचं सेवन केलेलं करावं याचं वर्णन आलेलं आहे आणि त्या रसास महत्व देऊन त्याच्या प्राधान्यानं किंवा त्या रसाचं सेवन करायचं आहे. तर थोडक्यात आपला आता हा 10वा अध्याय या ठिकाणी संपलेला आहे. मी पुन्हा एकदा अध्यायाचं थोडक्यात तुम्हाला वर्णन सांगते. ह्या अध्यायावर येणारा प्रश्न बऱ्याचदा ह्या अध्यायावर एखादा SAQ येतो, कुठला तरी रस स्पष्ट करा किंवा कुठला तरी रस लिहा असं वर्णन असतं. उदाहरणार्थ आलं मधुर रस, तर यामध्ये तुम्ही काय काय लिहिणं अपेक्षित आहे त्या रसाचं. तर सगळ्यात पहिल्यांदा त्या रसाचं पांचभौतिकत्व तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. पांचभौतिकत्व म्हणजे रस कुठल्या महाभूतापासून बनलेला आहे. त्यानंतर तुम्ही त्या रसाची लक्षणं, रसविशेष लक्षणं म्हणजे मधुर रस कसा ओळखायचा, तर तो तोंडात टाकल्यानंतर पूर्ण मुखाला लेपन करतो, शरीराला तजेलदार बनवतो, इंद्रियांचं प्रसादन करतो आणि जो मुंग्या कीटकांना प्रिय आहे. म्हणजे तो रस कसा ओळखायचा ते लिहायचंय, मग रसविशेष लक्षणं. त्यानंतर त्या रसाची कार्य लिहायची, त्या रसाच्या अतिसेवनामुळे होणारे व्याधी आणि सगळ्यात शेवटी त्या रसाचा गण लिहायचा आहे म्हणजे स्कंध.
तर एवढं तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. 3 मार्काला जरी आलं तरी एवढं हे लिहायचंच आहे सगळं. थोडं कमी प्रमाणात लिहिलं तरी चालेल, पण 5 मार्काला आल्यावर तर सगळंच लिहायचं आहे. त्यामुळे एक रस प्राधान्यानं एखाद्या रसाचा एमसीक्यू येतो 5 मार्काचा किंवा 3 मार्काचा. आणि म्हणजे विशेष मोठा प्रश्न काही ह्याच्यावर नसतो, परंतु ते सुद्धा मार्क आपल्यासाठी महत्वाचे असतात. त्यानं म्हणजे ह्या अध्यायात आपण सुरुवातीला पहिलं रसाचं पांचभौतिकत्व, मधुर रस पृथ्वी आणि आप, आम्लरस पृथ्वी आणि तेज, लवण रस तेज आणि आप, तिक्तरस आकाश वायू, कटुरस तेज आणि वायू महाभूत आणि कषाय रस पृथ्वी आणि वायू. मधुर रस लक्षणे आत्ताच सांगितली. आम्लरस कसा ओळखायचा, तर तोंडामध्ये आम्लरसाचं सेवन केलं असता मुखामध्ये स्राव निर्माण होतो, मुख स्वच्छ होते, रोम आणि दात यांचे हर्षण होते, म्हणजे रोमहर्ष आणि दंतहर्ष, डोळे आणि भुवई यांचा संकोच होतो. लवण रस तोंडामध्ये गेला असता मुखात स्राव निर्माण करतो आणि गाल आणि कंठ या ठिकाणी आग होते, भाजल्याप्रमाणे वेदना. तिक्तरस सेवन केला असता मुखाची लेपन नष्ट होते, लिप्तता नष्ट होते आणि रसग्रहण सामर्थ्य कमी होते. कटुरस सेवन केला असता जिव्हाग्राच्या ठिकाणी उद्वेग निर्माण होतो, भाजल्याप्रमाणे वेदना निर्माण करत डोळे, नाक आणि मुख्यातून स्राव निर्माण होतो आणि गाल भासतात. कषाय रस सेवन केला असता जीभ जड होते, बोलताना त्रास होतो, जिभेला चव कळत नाही आणि कंठ स्रोतसामध्ये अवरोध निर्माण होतो. त्यानंतर त्यांची कार्य सांगितलेली आहे थोडक्यात, आणि अतिसेवनाचं महत्व हे तुम्ही वाचलंच असेल मला असं वाटतंय. प्रत्येक रसाची कार्य आहेत. ही रसाची कार्य का वाचायची ते मी तुम्हाला कालच्याच लेक्चरला सांगितलं की हा रस काय कार्य करतो हे एकदा तुम्हाला कळालं की त्या रसाची वनस्पती एखादी असेल मधुर रस प्रदान, तर ती तुम्हाला त्यातले हे कार्य लिहिणं सोपं जातं किंवा समजणंही सोपं जातं. मधुर रसाचं काय कार्य, तर मधुर रस हा जन्म सात्म्य असल्यामुळे सप्तधातूंना उत्तम प्रतीचे बल देतो आणि त्यामुळे ओजासाठी तो हितकर आहे. लहान मुलं, वयस्कर, क्षतक्षीण व्यक्ती ज्यांना चांगली तेज चेहरा वर्ण चांगला पाहिजे, केस चांगली पाहिजे आणि इंद्रिय चांगली हवेत, त्यांच्यासाठी हा हितकर आहे. गृहण करणारा, कंठ्य, स्तन्य निर्मिती करणारा, संधान करणारा, गुरु, आयुष्याला हितकर, स्निग्ध आहे. पित्त, वात आणि विष यांचा नाश करणारा आहे, जीवनी आहे. आणि जर अधिक प्रमाणात सेवन केला तर मेद धातू आणि कफदोष यापासून निर्माण होणारे स्थौल्य, अग्निमांद्य, संन्यास, प्रमेह, गंड आणि अर्बुद यासारखे व्याधी निर्माण करतो. आम्लरसाचं कार्य आहे, आम्लरस हा अग्नी प्रदीप्त करणारा आहे, स्निग्ध, हृदयास हितकर, पाचन आणि रोचन करणारा असून विष्णवीर्य आहे, परंतु प्रीणन, क्लेदन करणारा आणि लघु आहे. कफ, पित्त, रक्त वाढवणारा आणि मूढ वाताचे अनुलोमन करणारा, म्हणजे ज्या ठिकाणी वातदोष, ज्याची गती कुंठित झालेली आहे, ज्याची गती पुढे सरकत नाहीये, व्यवस्थित नाहीये, त्याला त्याची स्वतःची गती देणार आहे. आणि ह्याच्या अतिरसामुळे शरीर शैथिल्य, तिमिर, भ्रम, कंडू, पांडू, विसर्प, शोफ, विस्फोट, तृष्णा आणि ज्वर हे व्याधी होतात. म्हणजे रक्तदुष्टी करून हा त्वचा संबंधी रक्त प्रदोषज व्याधींना कारणीभूत होणारा रस आहे. लवण रस स्तंभ, संघात, बंध यांचा नाश करणारा, अग्नी प्रदीप्त करणारा, स्नेहन स्वेदन करणारा, तीक्ष्ण, रोचन, रुची प्रदान करणारा, छेदन आणि भेदन करणारा आहे. अतिप्रमाणात सेवन केल्यास वातरक्त, केस गळणे, केस पांढरे होणे आणि चेहऱ्या अकाली सुरकुत्या पडणे, तृष्णा, कुष्ठ, विसर्प यांना निर्माण करतो. विषवर्धन करतो आणि बलाचा नाश करतो. तिक्तरस स्वतः जरी चवीत चांगला नसला तरी अरुची नावाच्या व्याधीचा नाश करणारा, कृमी, तृष्णा, विष, कुष्ठ, मूर्छा, ज्वर, उत्क्लेश, दाह, पित्त आणि कफ यांचा नाश करणारा, क्लेद, मेद, वसा, मज्जा, पुरुष, मूत्र यांचे शोषण करणारा, लघु, मेद्य, तीक्षित, वृक्ष, स्तन्य शोधन आणि कंठशोधन करणार आहे. अतिप्रमाणात सेवन केल्यास धातूंचा ऱ्हास होतो, धातूंचा क्षय होतो आणि धातुक्षयजन्य वातविकृती निर्माण करणारा आहे. कटुरस हा कंठव्याधी, उदर्द, कुष्ठ, अलसक, शोफ यांचा नाश करणारा, व्रणाचे अवसाधन करणारा, स्नेह, मेद आणि क्लेद यांचे उपशोषण करणारा, दीपन, पाचन, रुच्च, शोधन, अन्न शोषण करणारा, कफाचा नाश करणारा आहे. बंधांना तोडतो, स्रोतसांना खुले करतो,
अतिप्रमाणात सेवन केल्यास तृष्णा, शुक्र आणि बलक्षय करतो. तृष्णा म्हणजे तृष्णा व्याधी, शुक्र आणि बलाचा क्षय करतो. मूर्छा, आकुंचन, कंप, कटिपृष्ठ या ठिकाणी वेदना निर्माण करतो. कषाय रस हा पित्त आणि कफाचा नाश करणारा असून गुरु आहे. रक्ताचे विशेष शोधन करणारा असून पीडन, रोपण, शीत, क्लेद आणि मेदाचे शोषण करणारा आहे. आम परिवर्तन थांबवणारा आहे. त्वचेला शुद्ध करणारा, स्वच्छ करणारा आणि अतिशय वृक्ष आहे. अतिप्रमाणात सेवन केल्यास विष्टंभ म्हणजे त्या ठिकाणी मलाचा अवरोध होतो. आदमान, हृदयाच्या ठिकाणी पीडा, तृष्णा, कृशता, शुक्रनाश, स्रोतरोध आणि गलग्रह ही लक्षणं दाखवणारा आहे. त्यानंतर आपण त्याच्या स्कंद पाहिले होते द्रव्य. मधुरसाच्या द्रव्यामध्ये जवळजवळ बरीचशी फळं आहेत. घृत, सुवर्ण, अक्रोड, केळ, नारळ, परुषक, शतावरी, काकोली, फणस, चारोळी, बला, अतिबला, नागबला, मेधा, महामेधा, शालीपर्णी, पृष्णीपर्णी, मुदगपर्णी, माशपर्णी, जिवंती, जीवक, वृषभक, धातकी, यष्टी, मधु, बिंबी, विदारी, श्रावणी, महाश्रावणी, क्षीरविदारी, वंशलोचन, क्षीरकाकोली, कांचन, क्षिरी, गंभारी, महासहा, शूद्रसहा, दूध, ऊस, गोक्षूर, मध, द्राक्षादी फळे हा स्कंद आहे. आम्लमध्ये आवळा, चिंच, महाळुंग, आम्लवेतस, डाळिंब, चांदी, शुक्र, पालेवत, दही, आंबा, अपक्व आंबा, आम्रातक, भव्य आणि कवट. लवणामध्ये सर्व प्रकारचे लवण आहेत. सैंधव, संवर्चल, बीड लवण, सामुद्र लवण, औद्भिद लवण, रोमक लवण, पानसुज लवण, शिसे आणि सर्व प्रकारचे क्षार. त्यानंतर तिक्तस्कंद, पटोल, त्रायंती, वाळा, चंदन, भुणिंब, निंब, कुटकी, तगर, अगरू, कुटज, करंज, हरिद्रा, दारू, हरिद्रा, नागर, मोथा, मुरवा, अडुळसा, पहाडमूळ, आघाडा, कास्य, लोखंड, गुडुची, दमासा, बृहत पंचमूळ, बृहद व्याघ्री, शुद्र व्याघ्री, इंद्र, वारुणी, अतिविषाणी, वचा. कटुस्कंदामध्ये सर्व मसाल्याचे पदार्थ आहे. त्याच्यामध्ये कुठेरापासून हरितकी, 6व्या अध्यायात आपण जो हरितक वर्ग पाहिला होता म्हणजे औषधी वर्ग, त्यामधल्या कुठेरा द्रव्यापासून हरितकी पर्यंतची सर्व द्रव्य, हिंग, मिरे, विडंग, पंचकोल, मूत्र, प्राण्यांचे पित्त, बिब्बा ही कटुरसात्मक द्रव्य आहेत. कषाय रसात्मक द्रव्यामध्ये हरितकी, बेहडा, शिरीष, खदीर, मध, कदंब, उंबर, मोती, प्रवाळ, अंजन, गेरू, कच्चे कवट, खजूर, कमळाचे प्रकार बरेचसे हे सर्व कषाय रस प्रधान आहेत. त्यानंतर काही द्रव्य म्हणजे हा रस असूनही हे काम न करणारी अशी द्रव्य आहेत. अपवादात्मक द्रव्य सांगितलेली आहेत. जुने तांदूळ, यव, मूग, गहू, मध आणि खडीसाखर, जांगल मांस ही द्रव्य सोडून इतर सर्व मधुरसात्मक द्रव्य ही कफ वाढवतात. ही द्रव्य वाढवत नाहीत. सैंधवाखेरीज अन्य लवण द्रव्य आहेत ती डोळ्यांना अहितकर आहेत. डाळिंब आणि आवळा ही पित्त शमन करतात. इतर आम्ल द्रव्य मात्र पित्त वाढवतात. गुडूची आणि कडू पडवळ ही सर्व तिक्त द्रव्य अवृश्य आणि वातकर असतात, परंतु गुडूची आणि कडू पडवळ मात्र अवृश्य आणि वातकर नाहीत. हिरडा वगळता अन्य सर्व कषाय द्रव्य शीतवीर्यात्मक आणि स्तंभन करणारे असतात. हिरडा मात्र उष्णवीर्याचा आणि स्तंभन करत नाही. त्यानंतर षडरसांचा तुलनात्मक विचार करताना सांगितलंय कटू, आम्ल, लवण हे 3 रस उष्णवीर्याचे आहेत. तिक्त कषाय, मधुर हे अधिकाधिक शीतवीर्याचे. तिक्त कटू कषाय हे आधिक्याने वृक्ष आणि मलबद्ध करणारे आहेत. लवण, आम्ल आणि मधुर हे आधिक्याने स्निग्ध आणि पुरुष मूत्र आणि अधोवा त्यांचे विसर्जन करणारे आहेत. लवणापेक्षा कषाय रस गुरु आहे आणि कषायापेक्षा मधुर रस गुरु आहे. आम्ल लघु आहे, त्यापेक्षा कटू लघुतर आहे आणि कटूपेक्षाही तिक्तरस सर्वात लघु आहे. म्हणजे सर्व रसांमध्ये तिक्तरस हा सर्वात पचनास हलका असून मधुर रस हा सर्वात पचनास गुरु किंवा जड आहे. त्यानंतर संयोग, रससंयोग सांगितलेले 63 प्रकारचे. त्यात आपण पाहिलं 2 रसांचे 15 संयोग, 3 रसांचे 20 संयोग, 4 रसांचे 15 संयोग, 5 रसांचे 6 संयोग आणि 6 रसांचा 1 संयोग आणि प्रत्येकी सेपरेट 1 रस असे 6 रस, असे एकूण 63 रससंयोग आहेत. या ठिकाणी आपला रसभेदी अध्याय संपलेला आहे. तर आपण इथं थांबूया. पुढच्या लेक्चर पासून आपण महत्वाच्या
नंतरचे जे 3 अध्याय आहेत हे खूप महत्वाचे आहेत, पाठांतराचे आहेत, फिजिओलॉजीसाठी महत्वाचे आहेत आणि आपल्यासाठी महत्वाचे आहेत. कारण या 3 अध्यायापैकी 2 LAQ येतात ह्या 3 अध्यायावर मिळून. बऱ्याचदा 2 LAQ एक तरी हमखास असतोच, पण बऱ्याचदा 11व्या अध्यायावर एक LAQ येतो आणि 12व्या किंवा 13व्या अध्यायावरचा पण एखादा LAQ असतो. आणि अगदी LAQ नाही आला तर त्याच्यावर SAQ असतातच. त्यामुळे हे पुढचे 3 अध्याय महत्वाचे आहेत फिजिओलॉजीच्या दृष्टीनं, समजण्याच्या दृष्टीनं आणि त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टीनं. कमीत कमी 20 ते 25 मार्काचा पोर्शन ह्या 3 अध्यायावर मिळून असतो. तर त्यानंतर आपण पुढचे आणि 12वा अध्याय अर्बुने सरांनी घेतलंय. घेतलाय का? मग नको घेऊ मी. नाही मॅम घ्या परत, आमची तेवढीच रिव्हिजन होईल. हा मग दरवेळेस घेतात सर, प्रत्येकच बॅचला सर घेतात, पण मी डबल घेते कारण कसं आहे थोडीशी रिव्हिजन पण होते आणि काही भाग जर समजला नसेल तर वेगळ्या पद्धतीनं कदाचित समजून जातो तुम्हाला आणि वाचन हो हो चालतंय. मंगळवारच्या लेक्चरला आपण श्लोक पण संधी फोडून एकदा पुन्हा सांगाल आम्हाला. हो हो 11व्या अध्याय ह्या अध्यायातले श्लोक काय फक्त कार्याचे श्लोक पाठ करा. आता रसभेदीमध्ये फक्त रस कार्याचे श्लोक आहेत तेवढेच पाठ करायचे. 11व्या अध्यायातले सांगते मी. 11वा अध्याय बराचसा आहे पाठांतराचा आणि सोपे आहेत ते श्लोक, पाठ झाले असतील तुमचे कदाचित आतापर्यंत. ओके चला बाय. थँक्यू मॅम. 9व्या अध्यायातलं कोणते